नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मगमध्ये आपण पाहत आहोत. सायलीला अर्जुनला महत्त्वाची गोष्ट सांगायची असते, पण त्याचा मित्र येतो आणि त्याला तिकडनं घेऊन जातो. तो म्हणतो आपण घरी गेलं की निवांत बोलूया. मग त्याचं लक्ष साक्षी आणि चैतन्यकडे जातं आणि सायली म्हणते, अर्जुन सर म्हणतात तसं आत्ता मी ही गोष्ट कोणाला सांगायला नको, घरी गेल्यावरतीच बोलेल. अर्जुन जेवणाची प्लेट वाढून घेत असताना त्याची मैत्रीण सांगते, तुझी बायको तुझ्याबद्दल किती पजेसिव्ह आहे. तिला वाटते आपण दोघं पहिले एकमेकांना प्रेम करायचं काय. तिला मी सांगत होते तेव्हा ती रडायलाच लागली आणि हसत होती की खरंच तू खूप लकी आहे, तुला एवढी प्रेम करणारी बायको मिळाली. तेव्हा त्याला विश्वासच बसत नाही. मग तो सायलीला विचारायला जातो, खरंच तू असं बोलली होती का जान्हवीला. तेव्हा ती म्हणते, आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्यानंतर कोणाचा तरी विचार तुम्हाला करावाच लागेल ना, म्हणून मी विचारत होते, बाकी काही नाही. तेव्हा तो म्हणतो, खरंच बाकी काही नाही. त्याचं थोडंसं हिरमुसल्यावाने होतं. सगळेजण जेवणासाठी अर्जुन सायलीला बोलवतात, इकडे या आणि आपण इथे सोबत जेवण करूया असं म्हणतात. मग दोघेजणे त्यांच्यासोबत जेवण करतात. मग वेळ येते ती सगळ्यांना टाटा बाय बाय करण्याची. सगळेजण भेटतात एकमेकांना आणि मग कार्यक्रम संपतो. घरी जाताना अर्जुन गाडीत गाणं म्हणत असतो, खरंच मी आज खूप खुश आहे सायलीला तो सांगत असतो. आजचा दिवस मी कधीच विसरणार नाही. सायली म्हणते, पण घरी गेल्यानंतर याच्या आनंदात खडा तर टाकावाच लागेल मिठाचा. नागराजची प्रिया आतुरतेने वाट बघत होती. तो घरी आल्या आल्या ती तिच्या बाबांना बोलवून घेते आणि रविराज आता प्रश्न विचारायला सुरुवात करतो की तू त्या हॉटेलमध्ये काय करत होता. तेव्हा नागराज म्हणतो, कुठल्या हॉटेलमध्ये. तेव्हा तो म्हणतो, साळसूदपणाचा आव आणू नको, तू महिपतसाठी काम करतोय, त्याचे पैसे व्याजाने दिले आहे, त्याची वसुलीचं काम तू करत आहे, दिवसरात्र मी तुमच्यासाठी अवेलेबल आहे असं तू त्या माणसाला सांगत होता आणि हे सगळं काही माझ्या डोळ्यांनी पाहिलं, कानाने ऐकलं आहे. तेव्हा प्रिया म्हणते, काका असं का केलंस तुम्ही, तुमच्यावर किती विश्वास ठेवताय. तेव्हा तो म्हणतो, दादा तू माझ्यावर विश्वास ठेव, ती मुलगी माझ्याजवळ आली होती आणि तिच्या महिपतच्या मुलीसाठी मी हे सगळं केलं. बिचारी खूप रडत होती, तिला खूप गरज आहे म्हणून मी तिला मदत करायच्या हेतूने हे सगळं केलं. तेव्हा रविराज म्हणतो, तुझ्या बायकोसाठी तुझ्या संसारासाठी मी वाटेल तेवढे पैसे आजपर्यंत दिलेले आहे आणि पुढेही देत राहील, पण हे सगळे धंदे बंद करायचे. ही शेवटची संधी मी तुला देत आहे, मला पुन्हा असं काही ऐकायला यायला नको. आणि नागराज मग जातो ते प्रियाचा गाळा पकडायलाच. तूच सगळं दादाला सांगितलं असेल, कसं काय मला माहीत नाही, पण हा सगळा तुझाच डाव आहे असं म्हणत तिचा तो गळा चेपू लागतो आणि तिला धमकी देतो, पुन्हा असं काय झालं तर तू ह्या घरात जिवंत दिसणार नाही. प्रिया म्हणते, आता मी जी बाजी खेळल ती शेवटची आणि पहिली अशीच खेळल, तुझं कामच करते असं तिने आता निर्धार केलेला आहे. इकडे अर्जुन सगळे फोटो बघत असतो, त्याला खूप छान वाटत असतं, आजचा दिवस किती छान गेला म्हणून सायलीला तो सांगतही असतो. मग सायली फायनली तो फोटो काढते. वाव, आमचा किती छान फोटो आहे असं म्हणत तो कौतुकाने तिला सांगू लागतो फोटोतल्या आठवणी. मग ती म्हणते, फोटोमध्ये कोपऱ्यात बघा कोण आहे. मग तो म्हणतो, ही तर साक्षी आहे, ती पण कुणालसोबत. मग सायली म्हणते, कुणाल आणि तिचं काय रिलेशन. तेव्हा त्याच्या लक्षात येतं, हीच ती मुलगी जिने कुणालला नकार दिला आणि त्याच्यामुळे त्याने आत्महत्या केली. म्हणून तो रडू लागला आणि म्हणतो, याचा अर्थ साक्षी आपल्या आयुष्यात आत्ता नाही आलेली, खूप पूर्वीच आलेली आहे. आणि असं म्हणत त्याचं धीर खचतो आणि तो खुर्चीत बसतो. सायली त्याला सावरते. आता तर तिने चैतन्याला टार्गेट बनवलेलं आहे, म्हणजे असंच ती प्रेमाचं नाटक करेल आणि चैतन्यालाही मरायला भाग पडेल. आपल्याला काहीतरी करायला हवं, चैतन्याला वाचवायला हवं, काय करू म्हणून तो रडू लागतो, खचू लागतो. सायली त्याला धीर देते, हे बघा आपल्याला आता असं खचता कामा नये, आपल्याला आता खूप मोठी लढाई लढायची आहे, आपल्याला या सगळ्यातनं काहीतरी मार्ग काढायला हवा. ठरल्याप्रमाणे अर्जुन हा फोन करतो चैतन्याला समजवण्याचा प्रयत्न करतो की मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, प्लीज तू आत्ता माझ्याकडे भेटायला येतोस का. पण तो नाटका करत असतो, पण आग्रह केल्यानंतर तो यायला तयार होतो. साक्षीला भीती वाटत असते, साक्षी त्याच्यासोबत येते. घरी पोहोचल्यानंतर सगळेजण साक्षी आणि चैतन्याला बघतात, खूप चिडतात. चैतन्य म्हणतो, मी इथे माझ्या मनाने नाही आलेलो, मला अर्जुनने खूप महत्त्वाचं काम आहे असं म्हणत त्याने मला बोलवलं आहे, नाहीतर मी इथे आलोच नसतो. मग सगळेजण म्हणतात, तो रूममध्ये आहे तिथे जाऊन भेट. रूममध्ये गेल्यावर अर्जुन म्हणतो, मला तुझ्याशी एकट्याशी बोलायचं आहे, हिला थोडा वेळ बाहेर जायला सांग. तेव्हा तो म्हणतो, काही बोलायचं असेल ते माझ्यासमोर आणि साक्षीसमोरच बोलायचं, एकांतात तुझ्याशी बोलायला मी काही तुझा नोकर नाही, जे काही होईल ते साक्षीसमोरच होईल. तेव्हा अर्जुन त्याला म्हणत असतो की तुझ्या डोक्यात
काय खूळ भरला आहे, तुझ्या प्रेमाचं भूत उतरत का नाही, मला तुझ्याशी एकांतात बोलायचं एवढं सांगतोय तरी तुला समजत का नाही आहे, प्लीज माझं ऐक, मला तुझ्याशी एकट्यात बोलायचं आहे. आता हे स्वप्न अर्जुनचं खरं होते की खोटं ते पाहणं खूपच रंजक ठरणार. पुढे जे काय होईल ते पाहण्यासाठी लवली स्वर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल आणि लवकरात लवकर साक्षीचं भांडंही फुटेल. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.